नमस्कार, मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे, आम्ही सर्व मोदीच आहोत. मित्रहो, काल मंगळवार 22 एप्रिलला दुपारी काश्मीरमधील पहलगाम या भागात तेथे गेलेल्या पर्यटकांवर पाकिस्तानी इस्लामी आतंकवाद्यांनी बेछूट गोळीबार करून त्यांचा काहीही अपराध नसताना 28 जणांचे प्राण घेतले आणि अनेक लोक घायाळ झाले. त्यात महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. याला भारत सरकार सडेतोड उत्तर देईल याविषयी माझ्या मनात आणि माझ्याप्रमाणे असंख्य लोकांच्या मनात कसलीही शंका नाही. पण हा प्रश्न आपल्याला कायमचा मिटवायचा असेल इस्लामी आतंकवादाचा, तर आपण त्याचा थोडा सखोलपणे अभ्यास केला पाहिजे. आत्ता प्रथमदर्शनी 24 तासच झालेले आहेत. या घटनेकडे पाहताना मला 3 मुद्दे लक्षात येतात. एक म्हणजे हिंदू हा एक मुद्दा, मोदी हा एक मुद्दा आणि सर्वसामान्य जनता हा तिसरा मुद्दा. हिंदू हा मुद्दा का आठवतो? कारण पर्यटकांवर गोळीबार सुरू करताना आतंकवाद्यांनी प्रत्येकाला त्याचा धर्म विचारला. त्याला कलमा कुराणातल्या म्हणायला लावून खात्री करून घेतली की ज्या अर्थी त्याला कलमा म्हणता येत नाही त्या अर्थी तो मुसलमान नाही, आणि मग त्याचा प्राण त्यांनी घेतला. याचा अर्थ हिंदू म्हणून तुम्हाला जगण्याचा अधिकार पाकिस्तान नाकारत आहे, इस्लामी आतंकवादी तुम्हाला नाकारत आहेत. हिंदू म्हणून तुम्हाला जगायचं असेल तर पाकिस्तान ज्या अटी घालेल, आणि मोगल राजवट या देशात असताना त्यांनी जिहाद हा कर लावलेला होता हिंदू म्हणून जगण्यासाठी. तेव्हा जर पाकिस्तान तुम्हाला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार नाकारत असेल, तर भारतात राहणाऱ्या हिंदूंनी याचा विचार करायला पाहिजे की अनेक वेळा भ्रांत राष्ट्रवादाच्या आहारी जाऊन आपणच स्वतःला हिंदू म्हणून घेण्यात कमीपणा का मानतो? आपणच का नाकारतो आपण हिंदू आहोत? तेव्हा आपण हिंदू म्हणून जगण्यामध्ये काहीही अनैसर्गिक, काहीही चुकीचं नाही. ती पूर्णपणे नैसर्गिक, न्याय्य अशी गोष्ट आहे. हे तरी आपण या हल्ल्यातून शिकूया. दुसरा मुद्दा काय आहे की आतंकवाद्यांनी एका तरुणाला मारल्यानंतर त्याची बायको असं म्हणाली की याला मारला हा माझा नवरा आहे, मग मलाही मारा, मी जगून काय करू? तेव्हा आतंकवादी असं म्हणाले, आम्ही तुला मारणार नाही, कारण तू, आमची इच्छा अशी आहे, तू हे जाऊन मोदींना सांग. या प्रश्नाचं काय उत्तर आहे? या प्रश्नाचं महत्व काय आहे? मोदींना काय सांग? आतंकवाद्यांची काय अपेक्षा आहे? मोदींना हे जाऊन सांग की तुम्ही जे काश्मीरचं भारतात विलिनीकरण करण्याचा प्रयत्न करताय तो पाकिस्तानला आणि इस्लामी आतंकवाद्यांना मुळीच मान्य नाही. तुम्ही 370 अनुच्छेद संविधानाचा रद्दबातल ठरवून फार मोठी चूक केली आहे, आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त, त्या चुकीचं पाप, त्या चुकीचा धडा भारताला भोगावा लागणार आहे.
तुम्हाला असं वाटतंय की अनुच्छेद 370 रद्द केल्यामुळे काश्मीरचं भारतात विलिनीकरण होईल, काश्मीर मधला आतंकवाद संपेल, काश्मीरमध्ये सर्व काही सुरळीत व्यवहार सुरू होतील. तसं होणार नाही. आम्ही इस्लामी आतंकवादी तुम्हाला येऊन त्रास देणार आणि काश्मीर हा इस्लामच्या तत्वानुसारच चालला पाहिजे, तो भारतीय संविधानाच्या नियमानुसार चालला नाही पाहिजे. यासाठी ही लढाई आहे. काश्मीर एक दिवस आम्ही भारतापासून वेगळं करणार आहोत. मोदींनी याच्यातून शिकलं पाहिजे आणि आमच्या वाटेला जाऊ नका. पाकव्याप्त काश्मीरची भाषा करत जाऊ नका मुक्त करण्याची आणि काश्मीरचा नाद सोडून द्या, आम्हाला काश्मीर देऊन टाका, हे तुम्ही जाऊन मोदींना सांगा, असं इस्लामी आतंकवादी त्या महिलेला सांगताहेत. तेव्हा आता आपण मोदींनी अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर त्याला ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांनी अंतर्मुखून विचार करायला पाहिजे की आपली आणि इस्लामी आतंकवाद्यांची भूमिका एक कशी, आपल्या दोघांची भूमिका वेगळी पाहिजे. अनुच्छेद 370 रद्द केल्याचं इस्लामी आतंकवाद्यांना नाही आवडलंय, मग आपल्यालाही आवडलं नाही. म्हणजे आपल्यात आणि इस्लामी आतंकवाद्यात काही साम्य आहे की काय, याचा आपल्याला धडा, याचा आपल्याला प्रायश्चित्त, याचा आपल्याला जबाब उत्तर द्यावं लागेल की काय. मग आपण सावध होऊया आणि अनुच्छेद 370 रद्द केल्याचे जे लाभ आहेत ते लाभ मोदींनी मिळवून दिले, म्हणून आपण मोदींना पाठिंबा देऊया, असा विचार आता सुरू झाला पाहिजे. अनुच्छेद 370 मोदींनी केवढं मोठं काम केलेलं आहे. इस्लामी आतंकवाद्यांचं ते सगळ्यात मोठं दुखणं आहे. मोदी हे सगळ्यात मोठं दुखणं पाकिस्तानचं आहे. काश्मीर घेतल्याशिवाय फाळणीचे हिशेब पूर्ण होणार नाहीत, असे पाकिस्तानी राज्यकर्ते नेहमी सांगत आलेले आहेत. तर मोदींना जाऊन सांग, याचा अर्थ हा आहे. आता त्याला उत्तर काय आहे? मोदींना कशासाठी जाऊन सांगायचं आम्हीच मोदी आहोत, असं उत्तर महिलांनी दिलं पाहिजे. मोर्चे काढून गावागावातून आम्हीच मोदी आहोत, युद्ध सुरू झालेलं आहे, ती रणनीती मोदी ठरवतील तसे आम्ही पण ठरवणार आहोत. सर्वसामान्य जनता या आतंकवादी हल्ल्याचा एक पैलू आहे असं मी ते म्हटलं. त्याचा अर्थ असा आहे की या रणनीतीमध्ये सर्वसामान्य जनता केवळ युद्धस्य वार्ता रम्या असं म्हणून टीव्ही बघत बसू शकत नाही. त्यांना स्वतःला ठरवावं लागेल की हे कायमचं मिटवायचंय आपल्याला प्रकरण, मग आपण काय करावं. पहा रणनीती कशी आहे. रणनीतीमध्ये पहिल्यांदा आपल्याजवळची शस्त्र ती निरखून बघायची असतात आणि ती घासून पुसून लख्ख त्याला धार लावायची असते. आता पहलगामचा जो हल्ला आहे त्याला मोदी सणसणीत उत्तर देतील, घरात घुसून मारतील, याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. पण आपण केवळ सरकारवर अवलंबून राहायचं का? या युद्धात आपण नाही उतरायचं का? आपण पण उतरायचं. पहा कसं ते. आपल्याला शांततामय मार्गाने हा प्रश्न सोडवायचा आहे. मोदींना हिंसात्मक मार्गाने, सैनिकी कारवाईनी हा प्रश्न सोडवावा लागेल. मोदींच्या पुढे दुसरा पर्याय नाही. शांततामय मार्गाने मोदी नाही प्रश्न सोडवू शकत. पण आपण सर्वसामान्य जनता शस्त्र हातात न घेता शांततामय मार्गाने हा प्रश्न कसा सोडवू शकतो ते पहा. आता रणनीतीचा विचार करूया. पाकिस्तानचं सगळ्यात मोठं शस्त्र काय आहे हो? पाकिस्तानचं सगळ्यात मोठं शस्त्र अणुबॉम्ब हे नाही. पाकिस्तानचं सगळ्यात मोठं शस्त्र पाकिस्तानचं सैन्य
आणि त्या सैन्याची फिलॉसॉफी, सैन्याचं तत्वज्ञान, सैन्याचा भारतद्वेष हे आहे का हो? नाही. पाकिस्तानचं सगळ्यात मोठं शस्त्र, सगळ्यात मोठा दारुगोळा, आपण जे काही करू त्याला भारतातल्या मुसलमानांचा आतून पाठिंबा असेल अशी पाकिस्तानला वाटणारी खात्री हा पाकिस्तानचा सगळ्यात मोठा दारुगोळा आहे. तर या दारुगोळ्यावर आपल्याला हल्ला करायचा आणि तो शांततामय मार्गाने करायचा आहे. प्रथम आपण संवादाने सुरुवात करू. आपल्याला जे वाटतं, आपल्याला इस्लामी आतंकवाद पसंत नाही ना, आपल्याला पहलगामवर झालेला हल्ला पसंत नाही ना, निरपराधांचं रक्त सांडलं हे पसंत नाही ना, मग आपण घरातून बाहेर पडल्यानंतर समोरून येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्याकडे निरखून बघितलं पाहिजे आणि याला पहलगामच्या हल्ल्याचा राग आलाय का मनातून बरं वाटतंय, असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि शांततामय मार्गानं कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा न येता, कायदा सुव्यवस्था न बिघडवता दुसऱ्या कोणत्याही नागरिकाशी कसे व्यवहार करायचे ते स्वातंत्र्य मला संविधानानं दिलेलं आहे. त्या स्वातंत्र्याचा मी उपयोग करतोय. संविधानात्मक मार्गानेच मी ठरवतोय की मला जर वाटलं त्या समोरचा माणूस जो आहे हा दाखवत नसेल पण त्याला मनातून पहलगामचा जो हल्ला झाला त्याने तो सुखावलाय बरं का, आम्ही काही कमी नाही असं त्याला वाटतंय, त्या इस्लामच्या वाटेला जाऊ नका असं त्याला मनातून जर मोदींना सांगायचं असेल तर मोदी कशाला, अरे मीच नाही तुझ्या मीच आहे तुला पोरा पडणारा, मोदींपर्यंत जाण्याची आवश्यकताच काय, मीच दाखवतो तुला इंगा काय आहे तो, असं म्हणून त्याच्याशी कसे व्यवहार ठेवायचे शांततामय मार्गाने ते ठरवण्याचा मला अधिकार आहे. माझं सगळ्यात मोठं शस्त्र काय आहे? आता हिंदू मुसलमान असा उल्लेख करू नका असं आपल्याला नेहमी धर्मनिरपेक्षतावादी आणि हे सांगत असतात, सरकार सांगत असतं, न्यायमूर्ती सांगत असतात, समाज सुधारक सांगत असतात, विचारवंत सांगत असतात, आपण सगळे एक आहोत, हिंदू मुसलमान असा भेद करू नका. आम्ही नाहीच करतो, पाकिस्तानने केलंय. प्रत्येकाला विचारलं पर्यटकांना तुझा धर्म कोणता आणि मग त्याला मारलंय. त्यामुळे हिंदू मुसलमान आम्ही नाही हा प्रश्न उपस्थित करत आहोत. पण आता जर पाकिस्तानने उपस्थित केलाय तर आम्हाला विचार करायला लागेल ना. आमचं सगळ्यात मोठं शस्त्र हिंदूंचं म्हणजे हिंदू ही फार मोठी बाजारपेठ आहे. हिंदूंच्या हातात खरेदीचे अधिकार आहेत. तेव्हा कोणाकडून काय खरेदी करायचं हा निर्णय जेव्हा आम्ही घेऊ हिंदू हिताकडे लक्ष ठेवून, त्या वेळेला आपण ज्यांच्याकडून खरेदी करायची नाही असं ठरवलंय तो जो लोकसमुदाय आहे तो जागा होईल. अरे आपल्याला जर या देशात राहायचं असेल शांततेनं, सुखा समाधानानं, तर आपण पाकिस्तानचा निषेध केला पाहिजे, आपण इस्लामी आतंकवादाचा निषेध करायला पाहिजे. असं जेव्हा त्यांना वाटेल आणि जेव्हा ते हिंदूंशी प्रत्येक विषयामध्ये आज जे फटकून वागतायत तसं न वागता नागरिक बनवून, आमची दुसरी काही अपेक्षा नाही, नागरिक म्हणून तुम्ही शांततामय मार्गानं कायदा सुव्यवस्था मानून प्रत्येक ठिकाणी इस्लाम श्रेष्ठ आहे, इस्लाम सगळ्यांच्या वरती आहे अशी भाषा न करता भारताच्या हिताला प्राधान्य देऊन तुम्ही जर जगणार असाल तर तुम्हाला तसं जगायला लावण्याचा आम्हाला अधिकार आहे राष्ट्रभक्त म्हणून. हे मला या निमित्तानं सांगायचंय. हिंदू, मोदी आणि सर्वसामान्य जनता हे तीन पैलू आहेत आणि ही जी लढाई आहे ती केवळ सैनिकी कारवाईनं होणार नाही, सैनिकी कारवाई व्हायलाच हवी आहे, यात कोणाच्याही मनात शंका नाही.
घरात घुसून आज आमच्या 28 महिला दुःख व्यक्त करणार आहेत. त्यांच्या किती महिलांना आपण दुःख करायला लावणार आहोत याचा आपण मनाशी आकडा ठरवूया आणि त्याची सैनिकी कारवाई झाली पाहिजे. आपल्याला भारतावर हल्ला करणं, पर्यटकांवर हल्ला करणं हे कायम महागात पडतं. हे पाकिस्तानच्या मनावर आपण बिंबवलं पाहिजे की पुन्हा असे हल्ले आपण करता कामा नये. कारण भारताचं हिंदूंना पूर्वी गणित कळतच नव्हतं. पण हे मोदी आल्यानंतर हिंदूंचं गणित आणि पाकिस्तानचं गणित याच्यात खूपच फरक आहे. आपण एक मारला तर ते किती मारतात, 10 मारतात, 25 मारतात, 50 मारतात, आपल्याला मोजता पण येणार नाही. अशी सैनिकी कारवाई व्हायला हवी आहे. पण सैनिकी कारवाईमध्ये मुख्य काय आहे? पाकिस्तानच्या सैन्याचं बळ. त्यांना असं वाटतंय की भारतातल्या मुसलमानांचा आपल्याला आतून पाठिंबा आहे. तो तुम्हाला आतून पाठिंबा नाहीये. आता भारतातले मुसलमान हे पूर्णपणे भारतीय नागरिक झाले. ते भारताचं हित सर्वश्रेष्ठ मानतात. असं तेवढं तरी मोठं परिवर्तन आपल्याला करायचंय आणि ते शांततामय मार्गाने आपण करू शकतो. आपण ठरवलं पाहिजे लोकांशी कोणाशी कसे व्यवहार करायचे. आपण आता सगळे सारखेच असतात, हे राजकीय लोक सगळं बिघडवतात, सर्वसामान्य माणसाला काय कळतं, अशी जी मूर्खपणाची भाषा पूर्वी करत होतो तशी आता करता कामा नये. आता हिंदू हित, राष्ट्रहित हे डोळ्यासमोर ठेवून आपण आपले व्यवहार केले पाहिजेत. म्हणजे मग जाऊन सांग मोदींना अशी उद्धट भाषा करण्याची इच्छा सुद्धा, धाडस सुद्धा कोणाला करवणार नाही. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.